किरण आपणही व्यासपीठावरती या आणि आपले हार्दिक स्वागत असेल. पहा यस वेदश्री स्नॅक कॉर्नर इथे आपण जर पाहिलं तर जी नाश्त्याची गाडी आपण पाहतोय थेट आपल्या मुख्य एंट्रीच्या डाव्या बाजूला येत असताना. पण निश्चितपणे मी आवर्जून त्यांचं कौतुक करेल की जवळजवळ सिंधुदुर्ग वरून ते इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केलाय. ते इकडे आले तर आवर्जून प्रेक्षकांना सुद्धा विनंती करेन आपण त्या स्नॅक कॉर्नरला तिथे निश्चितपणे भेट द्या, ही कळकळीची विनंती असेल. यस, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. माणगाव प्रीमियर लीगला आपण इथे उपस्थित राहिल्यानंतर एक चविष्ट सगळ्यांपर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत नाश्ता देण्याचा त्यांचाही प्रयत्न निश्चितपणे त्यांनी केला आणि निश्चित ते सिंधुदुर्गवरून आज इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक व्यवसायीसाठी आलेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत माणगाव प्रीमियर लीगच्या वतीने केला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून यस आणि एवढ्या लांबून येऊन त्यांनी लकी ड्रॉची तिकीट सुद्धा घेतली आहे. नशीब आजमावलं जात आहे बाईक साठी. यस, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असेल आणि आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संजय शिंदे सरांकडे. थँक्यू. यस, धन्यवाद हर्षलजी. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला मोठा खेळ आपण पाहतोय. जिथे आपण पाहतोय दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत आणि त्यानंतर एकदम पाहतोय दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्याच वेळेला आपण पाहतोय सिद्धूजी पवार आम्हाला हेल्प करत आहेत, त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. मानगाव प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. मॅच क्रमांक आपण पाहतोय 4 ऑन स्क्रीन आपण पाहतोय, जिथे आपण सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या बघतो 5 आकड्यावरती आणि त्याच वेळेला अगदी मध्ये पुजलाजी पवार साहेब आणि त्याच वेळेला ओंकार शिरगावकर राव साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपल्यासाठी व्यासपीठ उभारलं गेलं. मानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. येस, आणि डीजे बाळा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की आम्ही असं नाही की लकी ड्रॉ ठेवलं म्हणून खूप सारे तिकीट घेणार आहोत, असं नाहीये. लकी ड्रॉचे कुपन हे लिमिटेड आहेत, त्यामुळे जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंच केलाय, स्क्वेअर केट आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना बॉल मिळतील, धावा मिळतील 4 चौकार. एकदम पाहतोय आमचे ऑफिशियल जे स्कोरर आहेत आपली जागा सोडून कुपन टाकण्यासाठी गेलेत. वा, त्यांना सुद्धा नशीब आजमावायचंय, सगळ्यांनाच नशीब आजमावायचंय. येस, समीरजी पवार देखील आपण पाहतोय लकी ड्रॉचा आनंद घेत आहेत. आणि त्याच वेळेला अगदी पाहतोय सिंधुदुर्ग मधून आलेला अगदी पाहतोय एक युवा उद्योजक आहेत, अगदी त्यांचं स्नॅक्स सेंटर पाहतोय आणि एवढा दूरवरती प्रवास करून आपण पाहतोय आलेत आज व्यवसाय करण्यासाठी. आणि त्याच वेळेला लकी ड्रॉचं कुपन देखील त्यांनी खरेदी केलंय. मनामध्ये जिद्द पाहिजे, जिद्द असेल तर काही होऊ शकतं. एवढ्या दूरवरतून आलेत मानगाव प्रीमियर लीग मध्ये, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. समेत मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नाभे गावाला बिलॉंग करणारे फिरकीचे जादूगर म्हणून ज्यांची ओळख आहे शुभम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पहिला बॉल अगदम बातवे बॅकफुटला आलेत, रेस लागली आहे, बॉल थांबणार नाहीये. अलॉंग द बिट कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोशन जाधव यांच्या बॅट मधून चौकार. बाळ मिळतात, एका साईडला रोशन आहेत, एका साईडला भावेश आपल्याला बाळ मिळतात. दोघांच्या बॅट मधून जर अगदी पाहायला गेलं तर धाबा आल्यात.
मैदानाच्या वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल एकदम पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. रोशन जाधव यांनी मैदानाच्या आतमध्ये थर्ड डिग्रीला सुरुवात केली आहे. आउट ऑफ द पार्क, सिक्सर. आकडावरती 20 रन ऑन बोर्ड. रोशन मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग करतायत. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा. तिसरा बॉल या वेळेला एकदम महत्वाचे लिव्ह केलाय रोशन यांनी. टप्पा पडलाय आणि त्याच वेळेला बॅट काढलीच नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये आपला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. हो यावेळी आपण पाहतोय लोवर फुल टॉस होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता रोशन जाधव यांचा, परंतु या वेळेला टायमिंग नाही झालं. डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतात. लगातारचा दुसरा डॉट बॉल. शुभम देखील एक युवा खेळाडू आहेत. नावे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. नावे संघ सध्याच्या घडीला ग्रामीण विभागामध्ये खूप मोठ्या स्पर्धा सातत्याने खेळतो. त्यामुळे शुभमला देखील मोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळते आज मानगाव प्रीमियर लीग मध्ये. हो 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 या पाहतोय लगातारचा तिसरा डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आणि मागच्या 3 बॉलवरती एकही धाव आली नाहीये. रोशन जाधव यांना थांबवलं गेलंय. 20-0 सध्याची परिस्थिती. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. शेवटचा बॉल. फटका फसलाय आणि त्याच वेळेला लॉंग ऑफला आपण पाहतोय युवराज कांबळे कोणतीही चूक करत नाहीयेत. टीमचा कॅप्टन हॅज बीन डिपार्ट्स. फर्स्ट विकेट डाऊन. रोशन जाधव मैदानाच्या बाहेर. विनय पाटील आपण पाहतोय. जे आमचे LED स्क्रीनचे मेंढे आहेत त्यांना विनंती असेल की आपण डीजे बाळा आणि के सरकार यांच्याकडे संपर्क करा. व्यासपीठावरती ते आमचे उपस्थित आहेत. विनंती असेल मेंढेची LED स्क्रीन वाले कुठे असतील आपण त्वरित आमच्या डीजे बाळा यांच्याकडे संपर्क करा. जावेद मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्यानंतर मागच्या 4 बॉलवरती एकही धाव खर्च नाही केली आणि त्यामध्ये एक विकेट सुद्धा मिळवली. शुभम गायकवाड फिरकीचा जादूगर यांचं नाव आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पाहतोय सौरभ मोहिते टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल वरती आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आता मात्र पानवकरच्या बॅट मधून सिक्सर. धावा नाही बनल्या होत्या त्यांच्या बॅट मधून, परंतु आता आपण पाहतोय भावेशने देखील सुरुवात केली आहे. षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. टीमची धावसंख्या मोठी झाली आहे. यस आणि आमच्या पर्यंत एक चावी पोहोचली आहे. कृपया जर आपली चावी असेल तर ती ओळख दाखवा आणि घेऊन जा. एकदम पाहतोय ऍक्टिव्हाची चावी आहे. ओळख दाखवा आणि घेऊन जा. परंतु मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. ओ हो हो रनआउटची संधी इथून पुढे होती, परंतु विकेट किपर आपण पाहतोय
नाही करू शकले आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये विनय पाटील यांच्या मधून आपल्याला बाल मिळते. ऍक्शन रिप्ले पण पाहू शकता स्क्रीनवरती. फेकी केली तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये बॉल तर आला होता परंतु लावला नाही आणि जर अगदी महत्व जर एस्टर्नला लावला असता बॉल तर मग काहीतरी चित्र वेगळं झालं असतं परंतु बॅटर सेफ. धाबा झाल्यात कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 29. 29 आकड्यावरती आपण पाहतोय टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 29ला 1. दोन्ही टीमसाठी मॅच फार इम्पॉर्टंट आहे. इथून जर ही मॅच हरला तर मग स्पर्धा तुम्हाला विसरावी लागेल आणि मग डीजे बाला स्टँड असेल, निलेश केसरकर स्टँड असेल, अल्ताफचा स्टँड असेल, विपुल उबार स्टँड असेल, तिथे जाऊन तुम्हाला स्पर्धा पाहावी लागेल. हो समोरचा बॉल होता ओव्हर पीस त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॉलच्या लेंथ पर्यंत मीटर मध्ये नाही पोहोचले त्यामुळे बॉलचा संपर्क नाही झाला. डॉट बॉल आलाय. लकी ड्रॉचे कुपन आपण पाहतो सातत्याने कंटिन्युअसली चालू आहेत. पुढचा बॉल ओ हो प्रचंड वेग आपण पाहतोय. थोडेसे लेट झालेत विनय पाटील. त्यानंतरला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आणखीन एक डॉट बॉल म्हणजे धावा येत आहेत परंतु जे डॉट बॉल आहेत ना ते फार इम्पॉर्टंट असणार आहेत कारण का अगदी महत्व एक 2 धावा देखील जरी आल्या तरी मग धावसंख्या पुढे राहते परंतु डॉट बॉल हे फार इम्पॉर्टंट असतात. डॉट बॉल आले की मग धावा येत ना स्ट्राईक रोटेट होत नाही आणि प्रेशर वाढत जातो. लो फुल टॉस अगदी महत्व ऑन साइडला तर बिरकावलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली राहिली आहे. फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 30 आकड्यावरती. 30 रन ऑन बोर्ड. एक्स्ट्राचा प्रॉब्लेम आपण पाहतोय 4 धावा त्या आल्यात. 30ला 1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 3 मधील. .59 सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे. शेवटचा बॉल हलक्या हाताने अगदी पाहतोय ढकलून काढलाय. सिंगल आली आहे. शेवटच्या बॉल वरती आपण पाहतो जास्त काही मिळत नाहीये आणि बघता बघता षटक क्रमांक 3चा खेळ संपला. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 31 आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. इथून पुढे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. तोपर्यंत एक सुमधुर संगीत. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. सफेद मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो 31ला 1 सध्याची परिस्थिती आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. शुभम गायकवाड पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती विश्वास दाखवला टीमच्या कॅप्टनने. मागच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिला बॉल कोलाट टाकलाय समोर अगदी महत्व ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. सिंगल डबल इथून पुढे चालू ठेवावे लागणार आहेत परंतु थोड्याच वेळात आपल्याला नवीन गीत सुद्धा ऐकायला मिळणार आहे जो लोणेरे गोरेगाव मित्र परिवारावरती आपल्याला पाहायला मिळणार. तो सुद्धा गीत आपल्याला पाहायला मिळेल. जीवा भावाचे मित्र परिवार त्याच्यावरती सुद्धा गीत आलंय. कोलातला बॉल ऑन साइडला पण पाहतोय. पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सध्याच्या घडीला अगदी पाहतोय या टीमची फिल्डिंग मित्र म्हणत खूप चांगली राहिली आहे. जिथे आपण पाहतोय डीप मध्ये आपण पाहतो चांगली फिल्डिंग करतायत.
33 ला 1 आपण पाहतो सध्याची परिस्थिती. आणि श्री सोनभैरव कांदाड संघाचा संस्कार सुद्धा आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने आहेत. षटकातील पुढचा बॉल आखूड टप्पाचा थोडासा होता, थांबवलाय. सौरभ कोणतीही चूक करणार नाहीयेत. धक्का क्रमांक दुसरा. इथून पुढे भावेश पानवकर मैदानाच्या बाहेर जाताना बाळ मिळतील. शुभमच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. हे सगळे आपण पाहतोय 33 ला 2 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण पाहतोय स्टँड आमच्यासाठी उपलब्ध झालाय. 33 ला 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. चौथ्या क्रमांकावरती प्रथम मोरे इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकातील पण पाहतोय पुढचा बॉल. हो आल्या अगदी पण पाहतोय आल्या ऑन साइड ला खेळायचं होतं, संपर्क नाही झालाय. लेग बायच्या आपण पाहतोय सिंगल आली आहे. हो ना बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती 34 ला 2 आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. आक्रमण तर केलंय, ऑन साइड ला पण पाहतोय खेळाडू होते त्यांच्या अवकाशच्या बाहेर. अंपायर सिग्नल आपण पाहतोय, थोडस वेट करावं लागेल. अंपायरचा सिग्नल अगदी महत्व आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे टीबी अंपायरची मदत आपण इथून पुढे घेणार आहोत. तिसरे पंच आमच्या समोर जोडले जातील, जिथे आपण पाहतोय आपण चेक करणार आहोत. जिथे आपण पाहतोय आक्रमण केलं होतं ऑन साइडला आपण पाहतोय भिरकवण्याचा प्रयत्न विन पाटील यांचा राहिला. त्यानंतर एकदम पाहतोय हा बॉल बाउंड्री लाईनच्या खूप अगोदर पडला, त्यामुळे 4 धावा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतात. चौकार इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. आणि चौकाराच्या मदतीनं टीमची धाव संघ पुढे झाली 38 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल 9.91 सरासरीनं बॅटिंग सुरू आहे. थोड्याच वेळात आपण पाहतोय सरपंच साहेब यांची रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल बॅटची एज घेतली आहे, पाठीमागे अगदी आपण पाहतोय प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं, बॉलला अडवलं गेलंय. शेवटच्या बॉलवरती धाव येत नाहीये. बघता बघता षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय आणि टीमची धाव संख्या पुढे पाहायला मिळते 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. त्याआधी पुन्हा एकदा आपण रिझर्व मास्टर कडे जाणार आहोत छोटासाठी. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय. स्वागत पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने, जिथे अगदी आपण पाहतोय 38 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 5 वादळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय तळेगावाला बिलॉंग करणारे निलेश हुजरे आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत.
पहिला बॉल. पहिला बॉल प्रचंड वेगाने अगदी पाहतोय विकेट किपर बीट झालेत आणि त्यानंतर आपण पाहतोय ही 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळते. सिंगल डबल हे इम्पॉर्टंट आहेत. हे नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला खूप महागात ठरू शकतात. 39ला 2 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. प्रथम मोरे बॅटबॉलचा संपर्क चांगला होत नाहीये. विन पाटील आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. इथून पुढे आपण पाहतोय चांगलीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये आहेत खेळाडू. एक सिंगल तर घेतली आहे. दुसरी धाव घ्यायची होती मिनल पाटील यांना परंतु त्याच वेळेला पाहतोय थांबवलं गेलंय. फक्त आणि फक्त सिंगल. इथून पुढे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 3 बाईक्स या कोणाला मिळणार त्याची देखील चर्चा रंगली आहे. एक बाईक त्यातून आपण पाहतोय उदय शेट्टाळ आणि त्याच वेळेला अविनाशनी दलावडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विस एंटरप्राइजेस यांच्या मधून आपण पाहतोय सगळ्याच आम्हाला या ट्रॉफी स्पॉन्सर केल्यात. चाळीस धावा आपल्याला धावपळावरती पाहायला मिळत आहेत. निलेशने अद्यापर्यंत चांगलीच गोलंदाजी केली आहे. फक्त एक धाव खर्च केली निलेशाने. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी असणार आहेत. पुढचा बॉल आक्रमण तर केलाय समोर उडवलाय परंतु अगदी आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे. अंपायर सिग्नल आपण पाहतोय नो बॉल. नो बॉलचा कॉल आलाय आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय परंतु टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे घेतली जाते. इथून पुढे अगदी पाहतोय हा भीमर आहे की नाही तिथून पुढे चेक करणार आहोत. यस ऑनफिल्ड अंपायरलाच देखील आपण इन्व्हाइट करणार आहोत आणि आमचे टीबी अंपायर्स थोडंसं भोजन करतायत. डिनर टाइम झालंय सगळ्यांचं त्यामुळे त्याच वेळेला एकदम पाहतोय खूप चांगला प्रतिसाद आणि थोड्याच वेळात आपल्याला सरपंच साहेबांची रॉयल एंट्री सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय खूप चर्चा सुरू आहे रॉयल एंट्रीची. खूप जण आता आम्हाला कॉल्स करतात की रॉयल एंट्री साठी काय करावं लागेल परंतु खूप आपण पाहतोय रॉयल एंट्रीची चर्चा आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये आहेत. अगदी आपण प्रथमतः जर पाहायला गेलं तर पहिला या रॉयल एंट्री आपण पाहतोय पनवेलमध्ये किंवा मुंबई ठिकाणी व्हायचा परंतु आता सध्याच्या घडीला मानगावकर कुठे कमी आहेत. सॉफ्टवेअर डिलिव्हरी आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. योग्य पद्धतीचा बॉल होता त्यामुळे नो बॉल इथून पुढे नाही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावाच फक्त ग्राह्य धरल्या जातील ज्या धावून काढल्यात आणि या दुहेरीच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे 42 आकड्यावरती 42. ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. आतापर्यंत 6 एक्स्ट्राच खर्च केलेत आणि आता खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे सगळ्याच गोलंदाजांकडून. शेवटचे 2 बॉल षटक क्रमांक 5 मधील आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वर पाहतोय निलेश उजरे आहेत. फिल्डिंग मध्ये काही जरी चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल लो बॉल टॉस. याही वेळेला आपण पाहतोय गॅप मध्ये
फटका आपला बाय मिळतोय. 2 खेळाडू आले. अंडरस्टँडिंग तेवढी नव्हती, परंतु बघता बघता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. दुबेरीच्या मधीनं टीमची धावसंख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे 44 आकड्यावरती 44. शेवटचा बॉल इथून पुढे असेल. आणि त्याच वेळेला व्यासपीठाच्या अगदी आमच्या उजव्या बाजूला आय लव्ह MPLचा जो गेटअप देखील आम्ही रेडी केलाय. तुम्ही तिथे फोटोज सेल्फीज काढू शकता आणि आमच्या इंस्टाग्राम पेज वरती तुम्ही टॅग करू शकता. 44ला 2. शेवटचा बॉल. हो, शेवटचा बॉल प्रचंड वेगानं आपल्याला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना बाहेर मिळतात. आणि बघता बघता षटक क्रमांक अगदी जर पाहिजे गेले तर 5चा खेळ संपलाय आणि 5च धावा खर्च केल्यात निलेश यांनी. इथून पुढे 6 बॉल्सचा खेळ बाकी असणार आहेत. टीमची धावसंख्या 44 आकड्यावरती. 44ला 2. 8.8च्या सरासरीनं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे. 6 बॉल हे अजून बाकी असणार आहेत. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती आहे सौरभ. आपण निश्चितपणाने आपण पाहतोय खूप सारा फॅन क्लब हा संस्काराचा आपण पाहतोय, परंतु शेवटचा आणि अंतिम षटक आहेत. असं वाटलं होतं डीजेवाला यांना की संस्कार बॉलिंगला येईल, परंतु नाही आहे. तुर्तास त्याला थांबवलंय. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत नवीन गोलंदाज. 6 बॉल हे फार इम्पॉर्टंट असणार आहेत. लास्ट विकेट भावेची गेली आहे. पहिला बॉल अगदी पाहतोय बॅटर फिरवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट चा प्रयत्न तर राहिला होता, परंतु अगदी पाहतोय लेग बाच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाल मिळतीये. ऋतिकेश शिंदे बाउंड ट्रॅक वरती दाखल झाले आहेत. अद्यापपर्यंत थांबवलंय, धावा नाही होत आहेत. फक्त आणि फक्त अगदी पाहतोय 45 धावा आणि 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चौकार षटकार बघायला नाही मिळाले. इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर होत नाही आहेत. मिडॉनला खेळाडू आहेत, फिल्डिंग चांगली करतील, फेकी करतील तोपर्यंत सिंगल डबल अगदी आपण पाहतोय. मागच्या जवळपास 10 बॉल मध्ये एकही चौकार किंवा षटकार आला नाहीये. येस टीव्ही अंपायर. येस फेअर डिलिव्हरी आपल्या इथून पुढे पाहायला मिळते. योग्य तो डिसिजन अंपायरचा होता आणि तो तसंच राहील. 46 आपण पाहतोय. 46 2 आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय बॅटची कडे घेतली आहे. एजंट टेकन बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 30 इथून पुढे मैदानाच्या बाहेर विनल पाटील. विनय भावाचा गोरेगाव गावचा झुकलाय रुबा बदाल. असा जीवा भावाचा लोणेरे गावचा झुकलाय रुबा बदाल. असा जीवा भावाचा गोरेगाव गावचा झुकलाय रुबा बदाल. येस आपण पुढे हा सॉन्ग आपण कंटिन्यू ठेवूयात. जो न्यू सॉन्ग आपण लॉन्च केलाय जीवा भावाचा ग्रुप लोणेरे उरगाव संपूर्ण के सरकार परिवार यांचा ग्रुप आणि त्यांच्यावरती गीत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात धर्मेश जाधव आणि कुवेत वरून आमचे मित्र मुस्तफा राऊत अर्थात एमचे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि
शुभेच्छा दिल्यात संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगला, त्यामुळे त्यांचं देखील आम्ही खूप सारा आभार व्यक्त करतोय, हार्दिक स्वागत करतोय. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय निसारजी भैया यांच्यामधून आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज सौरभला इथे आलेला आहे त्या कॅश साठी. त्यामुळे आपण मॅच झाल्यानंतर ते कम्प्लीट करणार आहोत. सिंगल आली आहे, टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 47 आकड्यावरती 47. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. एखादा मोठा फटका अर्धशतकाच्या पुढे जाऊ शकतो संघाचा. 50 अप तुम्हाला धाव बनवावे लागणार आहेत, परंतु तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल आली आहे, टीमची धाव संख्या पुढे झाली एकाच्या मध्ये 48 आकड्यावरती 48. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. लेग बायस, यस लेग बायच्या सोबत आपण पाहतोय ही सिंगल आली आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल वरती सुद्धा धाव येत नाहीये. सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला तर होता, परंतु सिंगल तर घेतली गेली आहे. आणि त्यानंतरला एकदम पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट इथून पुढे जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 14, परंतु टीमची धावसंख्या धापकडे पाहायला जाऊन पोहोचली आहे 49 आकड्यावरती 49 ऑन बोर्ड. इथून पुढे जिंकण्यासाठी आपण पाहतोय 50 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. तो म्हणजे येणाऱ्या उत्तर रथाच्या खेळामध्ये गार्गी अँड निव्यान शिरबॅन खर्डी या टीमला धन्यवाद. तोपर्यंत एक छोटासा टीज ब्रेक. आज दिलाचे हो दिलदार नील शादा केसर कर संगीना गोष्टी गावचा डॅशिंग मॅन थंडी आहे हो बरोबर. हो कुंभारलीचा वंडर बॉय रोहित राठवडकर, युवानेचे भारी अभिदादा टेपे आहेत पावरफुल. असा जीवा भावाचा लोणेरे गावचा झुकलाय रुबाबदार. असा जीवा भावाचा लोणेगाव गावचा झुकलाय रुबाबदार. असा जीवा भावाचा लोणेरे गावचा झुकलाय रुबाबदार. असा जीवा भावाचा लोणेगाव गावचा झुकलाय रुबाबदार. फोटोग्राफीत नाव लय गाजे प्रसाद मांजरे या नावाचा. राव मुंडे निवेश शिर्के रुबा भारी हो दादांचा. हो प्रवीण टेंबे ऋतिक बैकर पाठीशी गंभीर. सचिन किडबिड दादा यो आमचा शब्दाचा जादूगर. असा जीवा भावाचा लोणेरे गावचा झुकलाय रुबाबदार. असा जीवा भावाचा गोरेगाव गावचा झुकलाय रुबाबदार. असा जीवा भावाचा लोणेरे गावचा झुकलाय रुबाबदार. असा जीवा भावाचा गोरेगाव गावचा झुकलाय रुबाबदार. त्याच वेळेला एकदम पाहतोय सन्माननीय रत्नाकरजी उभारे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल रत्नाकरजी उभारे साहेब आपण या व्यासपीठावरती आपला मानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. संजू मस्कर बिझनेसमॅन भारी दिलाचे हो दिलवाले. थँक्यू. त्याच वेळेला अगदी पाहतोय मावला प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय संदीपजी मामुलकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सगळाच मित्र परिवार. विनंती असेल साहेबांना आपण व्यासपीठावरती या, आपला हार्दिक सहर्ष स्वागत. त्याच वेळेला किशोरजी जांभळे देखील
केशवजी जांभरे साहेब देखील व्यासपीठावरती आहेत, त्यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल टीम मीटिंगचा मॅचला लगेच सुरुवात करा. इथून पुढे आपल्याला बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण विनंती करतोय लक्ष वेधतोय. चला बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. केशवजी जांभरे साहेबांचा आपण शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बघतोय. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील केशवजी जांभरे साहेब यांचं मानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आणि या मॅचचा आपण आनंद घ्या. त्यानंतरला सन्माननीय रत्नाकरजी उभारे साहेबांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. विनंती असेल साहेबांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपलं देखील मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याच वेळेला सन्माननीय पांडुरंगजी जाधव साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपलं देखील शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. येस, बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत. सेकंड इनिंगला आपण सुरुवात आपण करूया. आणि त्याच वेळेला मावला प्रतिष्ठान ग्रुपचे संस्थापक संदीपजी हमुनकर साहेब आणि त्यांच्या समोर आलेला सगळा मित्र परिवार आपण पाहतोय. त्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत. विनंती असेल सगळ्यांना की आपण व्यासपीठावरती या. आपला मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. सगळेच विविध ग्रुप, त्याच वेळेला मित्र परिवार आपल्याला आवर्जून उपस्थित राहायला पाहायला मिळतात. त्याच वेळेला उमेश यादव देखील आपण पाहतोय, त्यांना विनंती असेल आपण देखील जॉईन व्हा. मावला प्रतिष्ठान आपण पाहतोय, सगळ्या त्यांचा मित्र परिवार आणि त्याचे सर्व संस्थापक संदीपजी मामुनकर यांचं आगमन व्यासपीठावरती होताना पाहायला मिळत आहेत. सगळ्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. चला लगेचच आपण इथून पुढे मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. जिथे आपण पाहतोय आजचा मानगाव प्रीमियर लीगचा 2025चा ग्रुप स्टेज मधील 6वा दिवस, 6वी रात्र मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. डे नाईट फॉर्म मध्ये आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्याच वेळेला मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत होऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 50 धावसंख्येचा पाठलाग करायच्या मॅचला सुरुवात. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या थेट बाहेरच फेकून दिलाय. 6 धावांसाठी डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 सिक्सर. आम्ही करणार आहोत. पुन्हा एकदम पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. फिल्डिंग चांगली राहिली आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 7 आकड्यावरती. 7 रन ऑन बोर्ड. स्क्रीनवरती आपण पाहतोय सगळा मित्र परिवार, त्या सगळ्यांचा आम्ही शुभ सन्मान आमच्या संपूर्ण कमिटी मेंबरच्या वतीने करतोय. त्याच वेळेला निसारजी भाई यांच्यातून आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज त्या 6 साठी आलाय. युवराजच्या षटकारासाठी. निसार भैया सातत्याने सगळ्याच खेळाडूंवरती प्रेम करतात.
आणि कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. कोलातला बॉल समोर उडवलाय. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली आहे मिड ऑनला. फिल्डिंगचा स्टँडर्ड आज आपण पाहतोय. विनय पाटील तिथे होते. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे खेळाडू फिल्डिंग चांगली करतात, बॉलला स्टॉप करतात. सिंगलने टीमची धाव संख्या पुढे चालली आहे 8 आकड्यावरती. 8 रन ऑन बोर्ड. 33 मध्ये 42 ची गरज. तेवढ्या मोठ्या धाव संख्येचा पाठलाग नाही करायचा आहे, परंतु अशा पद्धतीचे मॅचेस रंगले आहेत. दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय जिथे 6 मध्ये 6 ची गरज असताना तो सामना देखील डिफेंड झाला होता आणि फक्त 46 धाव संख्येचा पाठलाग होता. इथे तर 50 आहेत. प्रयत्न करावे लागणार आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये युवराज गमरेचा आपण पाहतोय फोटोजेनिक स्ट्रोक समोरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पार येतोय दमदार चौकार. मित्र सोबत हाय चर्चा ओठांवर चर्चा साऱ्यांच्या. थँक्यू. संस्कार गवस्कर पंबादवांचा सॉन्ग आपण ऐकलं. सगळ्यांचेच गीत आपण पाहतोय ज्याच्या नावाचं. 12-0 बागपुटला आलाय. त्याही वेळेला समोर उडवला. रेस लागली आहे. भाग मिल का भाग. बॉल मिळणार नाहीये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डाऊन द ग्राउंड. युवराजच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. 4 चौकार. भारी आले तरी 100. आता जीवा भावाचा लोणेरे गाव. 16 धावा धाबकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी असणार आहेत. फक्त आणि फक्त 50 धाव संख्येचा पाठलाग करायचा होता. 16-0 लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पुढचा बॉल पुन्हा एकदम पाहतोय हवेमध्ये ते उडवलाय. कोणताही खेळाडू तिथपर्यंत नाही पोहोचू शकला. डीप मध्ये प्रोडक्शन पाहतोय आणि बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या आहेत आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन बोर्ड आपण पाहतो. इथून पुढे 30 बॉल जिंकण्यासाठी 32 धाव संख्येची गरज. 30 मध्ये 32. मध्ये आपण पाहतोय 32 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्येच अगदी आपण पाहतोय 18 धावा खर्च केल्यात. रोशन जाधव टीमचा कॅप्टन यांनी. युवराजने चांगली बॅटिंग केली आहे. खूप चांगले स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे 18 धावा बनल्यात आणि त्यानंतर अगदी पाहतोय 30 मध्ये आपण पाहतोय 32 ची गरज आहे. इथून पुढे गार्गी अँड निव्यांश 11 कर्डी या टीमला पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती आपण पाहतोय खूप सारे प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जोडले गेलेत. तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 30 मध्ये 32 ची गरज. एकदम पाहतोय षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग इंडला बॅटर आपण पाहतोय सौरभ मोहिते. पुढचा बॉल आक्रमण तर करायचं होतं. फटका फसलाय. 22 डीप मधून वेगानं आल्यात. बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली 19 आकड्यावरती. परंतु आपण पाहतोय लकी ड्रॉचं हे कुपन अगदी व्यासपीठाच्या समोर आहे. 200 रुपयाचं कुपन आहे आणि त्याच वेळेला 200 रुपयाच्या कुपन मध्ये आपण पाहतोय जवळपास 80,000 रुपयाची बाईक तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय लिमिटेड आपण ठेवलेले आहेत कुपन. त्यामुळे जर कोणाला घ्यायचे असेल तर आपण संपर्क करा आमच्या कमिटी मेंबरशी. जवळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 खेळण्यासाठी सूरज तांबे. हाकू टप्प्याचा बॉल अतिरिक्त उसळी घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीबी अंबारची मदत इथून पुढे घेतली जाते. जिथे आपण पाहतोय बाउन्सर तेवढा आहे की नाही इथून पुढे आपण चेक करणार आहोत. अंपायरचा कॉल तर व्हाईट बॉल आला होता, परंतु त्यानंतर एकदम पाहतोय इथून पुढे आपण चेक करूयात. डिसिजन पेंडिंग असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉलचा कॉल येतोय. जिथे आपण पाहतो आता इथून पुढे रिव्ह्यू नाहीये. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून खूप वरून बॉल गेला होता. अगदी आपण पाहतोय स्पष्ट चित्र 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळालं. व्हाईट बॉल आला. टीमची धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 20 आकड्यावरती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. ओ यावर पाहतोय टप्पा पडलाय विकेट किपरच्या हातामध्ये. प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल. व्यासपीठावरती आपण पाहतोय ते म्हणजे जगदंब ट्रॉफी हाऊस मानगावचे सर्वेसर्वा योगी चिबक्कम यांचं आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत. वीस ला 0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल. ओहो अगदी आपण पाहतोय लाऊड अपील तर केली गेली होती, परंतु चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॉल मिळत आहेत. एक्स्ट्रा पेसने इथून पुढे आपण पाहतोय जनरेट होत आहेत आणि त्यामुळे बीट झालेत. युवराज कमरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ला 30 ची गरज आहे या मॅच मध्ये. 27 मध्ये आपण पाहतोय 30 धावसंख्येची गरज, परंतु यानंतर आपण काही क्षणामध्ये आपल्या सरपंच साहेबांची रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत. ओहो टप्पा पडलाय आणि एकदम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 26 मध्ये 30 ची गरज आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 2 मधील शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी असताना षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती सुरू आहे. 26 मध्ये 30 धावसंख्येची गरज. 20 ला 0. युवराज गमरे 8 मध्ये 17 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली बॅटिंग अद्यापर्यंत पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदम पाहतोय काय फटका खेळलाय. बॅट काढली आणि बॉलला पाठवलाय. वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे युवराज गमरेच्या बॅट मधून हा दिमागदार चौकार. विद्यमान सरपंच तथा कार्याध्यक्ष मानगाव प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स सरपंच संतोषबाई कडतर साहेबांची यस अगदी महत्व डॉट बॉल तर आले. यस आमच्या डीजे मास्टर देखील आले आणि त्याच वेळेला महत्व गाड्यांचा ताफा आता मात्र आपल्याला मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतील. पहिली एकदम महत्व नरस दादा आयरे साहेबांची रॉयल एंट्री, उदेश डाळ साहेबांची रॉयल एंट्री आणि त्यानंतर आपण महत्व आता सरपंच. यस मॅच आपण थांबवणार आहोत आणि सरपंच साहेबांची रॉयल एंट्री पुढे आपण घेणार आहोत. करवली ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच संतोषबाई कडतर, त्याच वेळेला समाजसेवक आणि साई भक्त असे संतोषबाई कडतर साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला बाल मिळते. गाड्यांचा ताफा आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये तर मिळतात. यस सरपंच साहेब वेलकम आपलं मानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत.
समाजसेवक आणि साई भक्त असे दमदार सरपंच संतोषबाई खडतर साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये साहेबांचं हार्दिक 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 सहर्ष असं स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत करवली संतोषबाई खडतर तथा मानगाव प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष समाजसेवक साई भक्त संतोषबाई खडतर साहेबांची रॉयल एंट्री आपण पाहिली आहे. विनंती असेल एकदा जोरात डान्स जर आपण करूया. संतोषबाई खडतर साहेबांची रॉयल एंट्री मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक 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 सहर्ष स्वागत. त्यांच्या समोर आलेले सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आणि भाईंशी पाठी असलेला हा सगळाच मित्र परिवार त्या सगळ्यांचं आम्ही मानगाव प्रीमियर लीग 2025च्या वतीनं हार्दिक 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 सहर्ष स्वागत. एकदम पाहतोय व्यासपीठावरती नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आणि योगदान ज्यांचं लाभतं असे सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व संतोषबाई खडतर आपल्याला व्यासपीठावरती स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, जी मैदानावरती स्क्रीन आहे तिथे देखील आपण पाहतोय संतोषबाई खडतर त्यांच्या समोर सगळा मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दमदार व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला मानगाव तालुक्यामध्ये साहेबांचं नाव हे अगदी मोठ्या उंचीवरती गेलंय. त्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव, त्याच वेळेला सगळं कार्य, योगदान आणि सगळ्यांमध्ये साहेब असतात. त्यामुळे आज साहेब आपल्याला व्यासपीठावरती एवढा मोठा भरा मित्र परिवार घेऊन आपल्याला पाहायला मिळतात. मी पुन्हा एकदा साहेबांचं मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. इथून पुढे आपण मॅचचा देखील आनंद घेणार आहोत. त्यामुळे विनंती असेल आपण मॅचला इथून पुढे सुरुवात करूयात. मानगाव तालुक्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे. समोर आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय, बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे संतोषबाई खडतर यांचा दमदार चौकार. चांगल्या दर्जाचे मॅचेस आणि त्याच वेळेला अगदी पाहतोय खूप मोठा प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय आणि त्याच वेळेला युट्यूब वाहिनीवरती देखील आपण पाहतोय खूप सारे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेले आहेत. सगळ्या मानगावकरांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतली आहे आणि या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. अशी दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय मानगाव प्रीमियर लीग. त्यामागचे आमचे सगळेच शिल्पकार अगदी मेहनत घेतात 2 महिन्यापासून. मंगुशेठ जाधव असेल, त्याच वेळेला नीरजजी केसरकर असेल, डीजे बाळा असेल, राहुलजी बक्कम असेल, केदारजी जाधव, अभिजित टेंबे, सगळेच एकंदरीत आपण पाहतोय. वैष्णवजी साठे, रोहितजी रातवडकर, निलेशजी उबारे, सागरजी पाशीलकर, मुकुलजी मेहता, संजय शिंदे आणि त्याच वेळेला समीरजी माडिक आणि गणेशजी दूरकर या आमच्या संपूर्ण टीमने घेतली खऱ्या अर्थानं मेहनत. आणि आज मात्र आपण पाहतोय एक चांगली दमदार स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रू. इथून पुढे आपण पाहतोय युवराज मैदानाच्या बाहेर. येस, आपण चेक करणार आहोत टीव्ही अंपायर जिथे आपण पाहतोय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो झेल घेतला गेला होता. त्यामुळे इथून पुढे आपण चेक करणार आहोत कारण का आपण पाहतोय फेअर डिसिजन दिल्यात आणि या वर्षी आपण पाहतोय 3 बाईक्स आपण अवेलेबल केल्या आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला असेल, विजेता संगमलग असेल त्यासाठी देखील बाईक आणि प्रेक्षक वर्ग देखील अगदी आपण पाहतोय एवढा वेळ खर्च करून येतात. त्यामुळे भाई आम्ही बाईक देखील प्रेक्षक वर्गांसाठी देखील आपण उपलब्ध केलेल्या आहेत. यस, आणि मला वाटतं भाईंचीच संकल्पना होती की प्रेक्षक वर्गांचा वेळ हा फार महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या देखील साठी देखील आपण काहीतरी ठेवावं आणि आम्ही ते ठेवलं. सध्याने काही असेल मग भाई आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात
कंटिन्युअसली मग कुठेही जायचं असेल किंवा मग कोणाशी संपर्क करायचा असेल. यस आणि अंपायरचा डिसिजन येतोय OUT. बॅटर हॅज बीन डिपार्ट. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं बदल. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग. थँक्यू. मानाची प्रीमियर लीग आहे, कारण की आमचे जे सगळे वरचे जे कोर कमिटी मेंबर आहेत ते अगदी खंबीर आहेत. त्यामुळे अगदी आम्ही यशस्वीरित्या ही संपूर्ण स्पर्धा अगदी कम्प्लीट करताना पाहायला मिळत आहेत. 21 मध्ये 20 बनवायचे आहेत. मॅच अगदी बातमी आता जवळ आली आहे. 21 बॉल 20 धाव संख्येची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बातमी तळेगावाला बिलॉंग करणारे निलेश उजरे आणि बाउंड ट्रॅक वरती बातमी प्रतीक उतेकर. हो टप्पा पडलाय. निलेश नाही काही समजलं. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. मॅच अजूनही संपली नाहीये. 20 मध्ये 20 बनवायचे आहेत. अशा कित्येक मॅचेस आपण पाहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे इथून सुद्धा टर्न झालेत. त्यामुळे इथून पुढे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागणार आहेत. वीस बॉल 20 धाव संख्येची गरज. कोलातला बॉल हवेमध्ये उडवलाय. डाऊन द बॉलला खेळाडू कोणती चूक करत नाहीयेत. धक्का क्रमांक दुसरा. निलेश उजरे इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं बदन. प्रयोजन आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन. लय डोक्याचं हे नियोजन. थँक्यू. वीरांची लागली अरे. थँक्यू सो मच. त्याच वेळेला एकदम बातवे बैलगाडा प्रेमी देखील आहेत. तो उल्लेख आमच्याकडून राहून गेला होता आणि त्या क्षेत्रामध्ये भाईंनी खूप नाव कमवलंय आणि त्याच वेळेला खूप मोठ्या स्पर्धा देखील त्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. असे संतोषबाई कडतर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. यस आणि त्याच वेळेला एकदम बातम्या मानगाव शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला बॅनर सुद्धा पाहायला मिळत आहेत. शिर्डीची पाययात्रा देखील होणार आहे येत्या 2 जानेवारीला. त्यामुळे सगळ्यांना मी तर म्हणेन आव्हान करेन की आपण देखील त्या पाययात्रेमध्ये आपण जॉईन व्हा. चेरवली मधून आपण ती पाययात्रा शिर्डीला जाण्यासाठी सुरू होणार आहे. त्यामुळे या मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सगळ्यांना आपण विनंती करूयात की आपण देखील सगळ्यांनी या. म्हणजे एकंदरीत सगळ्या क्षेत्रामध्ये भाईंना आवड आहे आणि चांगलं काम आपल्याला सातत्याने ते करताना पाहायला मिळतात. क्रिकेट असेल किंवा मग बैलगाडा क्षेत्र असेल किंवा मग समाजसेवा असेल किंवा मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील. साईनगरच्या राजा गणेशोत्सव मंडळामध्ये देखील आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून डान्स स्पर्धेचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सगळ्यांनाच एकंदरीत यस आणि एकदम पाहतोय येस साईनगरच्या राजा तिथे आपण पाहतोय यावर्षी जवळपास 1 लाख रुपयाचं योगदान भाईंचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे आमचे सरपंच हे दमदारच आहेत आणि चांगलं कार्य त्यांच्यातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेद मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. गार्गी आणि निब्यांश इलेव्हन कर्डी जो संघ बॅटिंग करतोय. दुसऱ्या साईडला जर पाहायला गेलं तर साईनगरचा राजा हा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना गार्गी आणि निब्यांश इलेव्हन कर्डी या टीमला 17 मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय सूरज तांबे दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. पुढचा बॉल काही वेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्गस्थ झाला.
फिल्डर आला डीप मधून, एक सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्येमध्ये आपण पाहतोय एकने वाढ होईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थात 32 या आकड्यावरती. 32ला 2 सध्याची परिस्थिती, 16 मध्ये 18 धावसंख्येची गरज. पानगाव प्रीमियर लीग सगळीकडे सध्याच्या घडीला एकच चर्चा आहे. 9 दिवसाचा हा उत्सव फेस्टिवल आपण सगळेच जण साजरे करतोय. 16 मध्ये 18 बनवायचे आहेत. कोलातला बॉल समोर उडवलाय, डाऊन द ट्रॅक केलेला फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फॅन्टॅस्टिक षटकार. पाटलांचा मध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला देखील सुरुवात होईल. खूप सारा क्रेज आहे आमच्या सरपंच साहेबांचा, खूप सारे फॅन्स आहेत, आवर्जून आपल्याला ते शर्यत बघण्यासाठी पाहायला मिळतात. मी तर म्हणेन क्रिकेटपेक्षाही बैलगाड्यावरती प्रेम करणारे मानगावमध्ये सगळेच प्रेक्षक वर्ग आहेत. इथून पुढे 15 बॉल जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. आक्रमण करायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 14 मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. मॅच क्रमांक 4 आपण पाहतोय. प्रत्येक रात्रीमध्ये आपण पाहतोय 6 मॅचेस आपण कव्हर करतो, एक टीम आपण काढतो आणि जे 8 संघ आपल्याला मिळतात ते आपण 9व्या दिवशी फायनलच्या दिवशी आपण पाहतोय त्या 8 टीम्स मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. आणि त्यानंतर मग 2 सेमी आणि एक फायनल अशा पद्धतीचे लॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. 14 मध्ये 12 षटकातील आपण पाहतोय. पुढचा बॉल, कोलातला बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न राहिलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जास्त मिळणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. ती म्हणजे अर्थात 39 आकड्यावरती 39. 13 मध्ये 11 बनवायचे आहेत. लास्ट बॉल षटक क्रमांक 4 मधील सुशांत जाधव आपण पाहतोय. पनलगर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू बॅटिंग एंड वरती. 13 मध्ये 11ची गरज. 13 मध्ये 11ची गरज असताना शेवटच्या बॉलवरती धाव आली नाहीये. इथून पुढे सामना रंगू शकतो. 12 बॉल सगळे बाकी आहे आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. तोपर्यंत एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे बाला यांना मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे, रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू. व्यासपीठावरती आपण पाहतोय सगळेच आमचे प्रतिष्ठित मान्यवर आणि ज्याप्रमाणे मानगाव तालुक्यामध्ये भाई मी नेहमीच चर्चेमध्ये असतात, तसंच आपण पाहतोय ही ट्रॉफी देखील चर्चेमध्ये आहे. सध्याच्या घडीला 9 दिवसामध्ये आपण पाहतोय जी गोल्ड राऊंड मध्ये सातत्याने फिरतीये. सिल्वर गोल्डन कलरची असणारी ट्रॉफी, क्राऊन, त्याच्यावरती डायमंड, सगळं आपण यावर्षी विविध पद्धतीने आपण सजवलंय. हॅलो हॅलो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत, जिथे आपण पाहतोय 12 मध्ये 11ची गरज आहे. परंतु यावेळेला षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज अंश जाधव आलेत. पहिला डॉट बॉल त्याने हाताळलाय. 11 मध्ये 11ची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. बरोबरीवरती सुटला तर मग सुपर ओव्हर आपण पाहिली आहे दुसऱ्या दिवसामध्ये. या वर्षी काय घडणार, ट्रॉफी कोणाच्या नावावरती जाणार, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे सगळेच खेळाडू अगदी प्रयत्न करतात. विनय पाटील तिथे होते, थोडीशी मिसफील्ड झाली आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये गेलंय. बघता बघता 2 धावा गार्गी आणि निब्या शिरबन कर्डी अगदी विजयाच्या जवळ जाताना.
10 मध्ये एकदम बातोय 9 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. 10 मध्ये 9 प्रयत्न करावे लागतील. टीम साईनगर राजा या टीमला पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. 9 मध्ये 9 बनवायचे आहेत. दुसऱ्या दिवसाची मॅच आठवावी लागेल. 6 बॉल 6 तिथे धावा झाल्या नव्हत्या. सुपर ओव्हर पर्यंत सामना गेला होता. इथून सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. 9 मध्ये 9 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये पाहतोय. अंश जाधव आहेत बाउंड ट्रॅक वरती. समोर आपण पाहतोय टीमचा कॅप्टन सौरभ मोहिते 10 चेंडू मध्ये 16 धाव संख्येवरती खेळतोय. सुशांत जाधव 4 चेंडू मध्ये 2 धाव संख्येवरती खेळतोय. 9 मध्ये 9 ची गरज. पुढचा बॉल पुढे आल्यात. बॉलला देखील पुढे पाठवण्याचा प्रयत्न. डीप मधून प्रोटेक्शन पुढे येतोय. एक सिंगल. मॅच एकदम बातोय शेवटच्या क्षणापर्यंत जाईल की काय. शेवटच्या ओव्हर मध्ये गेली तर फार मजा येईल. दोन्ही टीम्स वरती प्रेशर असेल. 8 मध्ये 8 बनवायचे आहेत. आमचे सागरजी पाशीकर देखील जॉईन झालेत. 8 बॉल जिंकण्यासाठी 8 डाव संख्येची गरज. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला लॉफ केलाय. 22 आहेत डीप मध्ये फिल्डिंग करतील. फक्त आणि फक्त सिंगल आपण पाहतोय. इथून पुढे 7 बॉल जिंकण्यासाठी 7 धाव संख्येची गरज. वा एकदम आपण असं वाटलं की सामना लवकर फिनिश होईल परंतु साईनगरचा राजा एक वेगळ्या उत्साहामध्ये खेळतायत. मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. 7 बॉल 7 ची गरज. महत्वाचा बॉल. 7 मध्ये 7 ची गरज असताना कॅच पकडली आहे. सामना अजूनही संपला नाहीये. मॅच ऑन आहे. इथून पुढे आपण पाहतोय टर्निंग पॉइंट मॅच असेल की काय. विकेट आली आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 7 धाव संख्येची. बैलगाड्यांची गाणी लागणारच. आमच्या डीजे मास्टरला देखील माहिती आहेत. खूप प्रेम करतात बैलगाड्यावरती. 43 ला 3. 6 बॉल जिंकण्यासाठी 7 धाव संख्येची गरज. त्याच वेळेला एकदम पाहतोय प्रसाद शेट्टी साहेबांचं आगमन झालं. त्याचबरोबर विक्रांत मेहता यांचं देखील आगमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराज म्हणवा. आपल्या दोघांचंही हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समोर आलेले सगळा मित्रपरिवार सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 6 मध्ये 7 ची गरज आहे. 6 बॉल 7 धाव संख्येची गरज. मॅच एकदम पाहतोय शेवटच्या ओव्हर मध्ये गेली आहे. शेवटच्या ओव्हर मधून आपण पाहतोय शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का तेही पाहावं लागणार आहे. दोन्ही संघांना पहिला विजय मिळवायचा आहे. अजून एकही मॅच जिंकले नाहीयेत दोन टीम्स. पहिला विजय कोणाच्या नावावरती जाईल. एका साईडला साईनगरचा राजा, एका साईडला गार्गी आणि निव्या शिरबन कर्डी. आपण पाहतोय 6 मध्ये 7 बनवायचे आहेत. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी जबाबदारी सोपवली रोशन जाधव यांनी. ती म्हणजे सोहम शिंदे या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. खेळपट्टीवरती आपण पाहतोय सुशांत जाधव. दुसऱ्या साईडला आपण पाहतोय विकी पडवल. आपल्याला पार मिळत आहेत. 6 बॉल 7 धाव संख्येची गरज. महत्वाची मॅच आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवान, हार मानायला तयार नाही आहेत. पहिला बॉल वरती भिरकावून दिलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 धाव संख्येची गरज इथून पुढे फक्त आणि फक्त असणार आहेत. आउट ऑफ द पार्क, सिक्सर. रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला.
पहिला बॉल तो इम्पॉर्टंट होता. पहिला बॉल आखूड टप्प्याचा आणि 100 स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सुशांत जाधव यांच्या बॅट मधून हवाच काढली मॅचची. फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज. स्कोर इज लेवल आपण पाहतोय. 5 मध्ये 1 धावसंख्येची गरज. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय आणि ती सिंगल अगदी पाहतोय. यस झाले कम्प्लीट. गार्गी आणि निवेश शिरबन कडे अभिनंदन. टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय